नाशिक महानगरपालिकेच्या म्हसरूळ शिवारामधील सर्वे क्रमांक 250 मध्ये पायाभूत सुविधांबाबत आरक्षण देण्यात आलं होतं। या ठिकाणी भूसंपादनाच्या मोबदल्यात जमीन मालकांना टीडीआर अदा करण्यात आला। यामध्ये टीडीआर अदा करत असताना 80 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार त्यावेळी भाजपच्या एका आमदारानं अधिवेशनामध्ये केली होती। याबाबत पुढे काय झालं याची कोणतीही माहिती अनेक वर्ष उलटूनही समोर आली नाहीये। भाजपची महापालिकेत सत्ता असताना एका तत्कालीन आमदारानं सर्वे क्रमांक 250 मध्ये 80 कोटी रुपयांची अनियमितता असल्याची तक्रार केली होती। सर्वे क्रमांक 250 मध्ये ग्रीन झोन जागा असताना देखील जागा मालकांनी टीडीआर मध्ये जागा घेतल्याचं दाखवलं होतं। यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून महापालिकेची 80 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आल्यानं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश देत अविनाश पाटील चौकशी समिती स्थापन केली होती व अहवाल सादर करण्याचे आदेश काढले होते। याबाबत गठीत केल्या गेलेल्या समितीकडे सुमारे 150हून अधिक फाईल्स दिल्या गेल्या, मात्र प्रत्यक्षात आजही याबाबत कोणताही अहवाल सादर करण्यात आला नसल्याचं समोर आलंय। नेमका काय होता हा भूसंपादन घोटाळा, या घोटाळ्यात कुणाचा होता सहभाग यांसारख्या अनेक अनुत्तरित प्रश्नांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रियंका मोरे यांनी। नमस्कार, मी प्रियंका, डीएनए न्यूजच्या स्पेशल ग्राउंड रिपोर्ट मध्ये तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्राला तशी घोटाळ्यांची परंपराच आहे। कधी सिंचन घोटाळा, कधी आदर्श घोटाळा, तर कधी चिक्की घोटाळा, कधी हा घोटाळा, कधी तो घोटाळा, यासारखे अनेक घोटाळे आजवर महाराष्ट्राने पाहिले। असंच काही वर्षांपूर्वी नाशिक महानगरपालिकेत भूसंपादनाचा घोटाळा घडला होता। या घोटाळ्यात भाजपची सत्ता असताना तब्बल 800 कोटी रुपयांचा हा घोटाळा उघडकीस आला होता। या घोटाळ्यात अनेक तफावत असताना, यात अनेक गंभीर अनियमितता असताना या घोटाळ्यासंदर्भात अनेक तक्रारी देखील झाल्या होत्या। याच तक्रारींची गंभीर दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या चौकशीचे आदेश दिले होते। हे चौकशीचे आदेश पुण्याच्या नगररचना विभागाचे अविनाश पाटील यांच्या समितीला देण्यात आले होते। अविनाश पाटील यांच्या समितीला नाशिक महानगरपालिकेकडून तब्बल त्यावेळेस 150च्या वर फाईल्स देखील पुरवल्या गेल्या होत्या। परंतु आजतागायत नाशिककरांसमोर या घोटाळ्याचा अहवाल सादर केला गेलेला नाही। हा घोटाळा झाला त्यावेळेस नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी गणेश गीते हे होते। त्यांनी त्यावेळेस या अहवालात कुठल्याही प्रकारची तफावत नसल्याचा दावा देखील केला होता। तरी देखील अविनाश पाटील समितीकडून हा अहवाल का आजपर्यंत सादर केला गेला नाही? का हा अहवाल लपवला जातोय? यात कोण कोण दोषी आहे? कोणाला पाठीशी घालतंय? मुख्यमंत्र्यांचा नगररचना विभाग हा अहवाल आजपर्यंत समोर का आणत नाहीये? यात नेमक्या तफावत किती आणि हा अहवाल का लपवला जातोय, असा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। हा भूसंपादनाचा घोटाळा झाला त्यावेळेस भाजपच्याच एका आमदाराने या विषयासंदर्भात तक्रार केली होती। याच विषयासंदर्भातली अधिवेशनात एक लक्षवेधी देखील मांडली होती। परंतु या आमदाराने तक्रार केल्यानंतर ही तक्रार गुंडाळली गेली आणि ही तक्रार नंतर का गुंडाळली गेली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे? हा भूसंपादनाचा घोटाळा कुठल्या सर्वे क्रमांकात आहे हे आपण पाहूया। नाशिक महानगरपालिकेतल्या म्हसरूळच्या सर्वे क्रमांक 250 मध्ये या आरक्षणासंबंधितलं पायाभूत आरक्षण होतं। क्रमांक 250 मध्ये भूसंपादनाच्या मोबदल्यात जमीन मालकांना टीडीआर देखील अदा केला गेला होता। या वाटाघाटीमध्ये तब्बल 800 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या एका आमदारानं अधिवेशनात केली होती। परंतु संबंधित तक्रारीचं पुढे काय झालं, यामध्ये नेमकं कोण दोषी होतं हे अद्यापही जनतेपर्यंत आलं नाहीये। भारतीय जनता पार्टीच्या आमदारानं 7 ऑक्टोबर 2022 रोजी केलेली ही तक्रार नंतर गुंडाळली का गेली असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। अशाच प्रकारे नाशिक महानगरपालिकेचा भूसंपादन आणि टीडीआर घोटाळा हा सदोष असून यात सुमारे 800 कोटींच्या वर या घोटाळ्याचं भूसंपादन आणि टीडीआर घोटाळा हा अंदाजे 800 कोटींच्या वर निघण्याची शक्यता आता सर्व चर्चा स्तरातून होते। अशाच प्रकारे नाशिक महानगरपालिकेतील भूसंपादन व टीडीआर घोटाळा हा सदोष असून यामध्ये अंदाजे 800 कोटींच्या वर सदर भूसंपादन आणि टीडीआर घोटाळा निघण्याची चर्चा सर्व स्तरातून होते। त्यामुळे आता एवढ्या त्रुटी असताना, एवढ्या अनियमितता असताना, हा भाजपची सत्ता असतानाचा झालेला 800 कोटी रुपयांचा घोटाळा राज्य शासन किंवा मुख्यमंत्र्यांचा नगररचना विभाग याच्या फाईल्स पुन्हा रिओपन करतं का? किंवा हा जो अहवाल अविनाश पाटील यांच्या समितीकडे सोपवण्यात आला होता तो सादर केला गेला नाही, या संदर्भात अविनाश पाटील यांच्यावर काही चौकशीचे आदेश लागले जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन स्वप्नील बोडकेसह मी प्रियंका, डीएनए न्यूज नाशिक।